पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरुजी ज्ञानेश्वराशी. आपण संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे अभंग पाहतो. मागच्या वेळेला आपण चौथा अभंग पाहिला होता आणि त्याच्यामध्ये आपण असा विचार केला होता की भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोधणे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भाव निर्माण होत नाही. भाव कोणता? तर आपलेपणाचा कुठलाही भाव. असं भगवंताची भक्ती अनेक प्रकारांनी केली जाते. सख्यत्वाने केली जाते, दास्यत्व भावाने केली जाते, वात्सल्य भावाने केली जाते. तर हा भाव कुठला तरी एक भाव आपल्या मनामध्ये पहिल्यांदा निर्माण होणं अपेक्षित असतं. जसं आपण नवीन लोकांना भेटतो, भेटल्यानंतर त्यांच्याविषयी तर आदराचा भाव निर्माण होतो, मैत्रीचा भाव निर्माण होतो, आपलेपणाचा भाव निर्माण होतो आणि मग तिथे नातं निर्माण होतं. तर भगवंताशी सुद्धा जर आपल्याला नातं जोडायचं असेल तर आधी भगवंताविषयी कुठला तरी एक भाव मनामध्ये निर्माण होणं अपेक्षित. भगवंतांना तुम्ही हार, फुलं, वस्तू देऊ नका. फक्त भगवंतांना म्हणा की अरे भगवंत तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. बस एवढंच त्याला हवं असतं. तेवढं आपण मनापासून म्हटलं आणि ती जाणीव ठेवली की माझा भगवंत आहे, भगवंत माझा आहे. प्रार्थना करताना, स्तोत्र म्हणताना, मंत्र म्हणताना भगवंत तिथे आहेत. भगवंताच्या उपस्थितीमध्ये मी हे सगळं म्हणतोय. भगवंत अतिशय प्रेमाने ते सगळं ऐकतायत. जसं लहान मूल बोलतं, त्याचे जे बोबडे बोल असतात ते आई अतिशय कौतुकाने ऐकते. त्याच्यामध्ये फार काही अर्थ असतो का? फार काही अर्थ नसतो त्या बोललेला, पण ते मूल आईला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचे हावभाव, त्याचा चेहरा, त्याचे ते निरागस भाव आईला सातत्याने आपलेसे वाटतात, प्रसन्न करतात आणि म्हणून ती ते ऐकते. हे जसं नातं आहे तसंच भगवंत आणि सामान्य माणूस यांचं नातं असतं. ज्या वेळेला आपण भगवंतांच्या जवळ जातो, जसं आता आपण पहा, फार सुंदर सुरुवात आपल्याकडे या सत्संगामध्ये केली जाते. सुरुवातीला सद्गुरूंचं स्मरण केलं जातं. का केलं जातं सद्गुरूंचं स्मरण? कारण त्या भगवंतापर्यंत घेऊन जाणारे सद्गुरू आहेत. त्यांचा बोट धरल्याशिवाय आपल्याला अध्यात्मापर्यंत, भगवान श्रीरामांपर्यंत, हनुमानांपर्यंत जाता येत नाही. म्हणून पहिल्यांदा सद्गुरूंचं स्मरण. मग सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर काय? लगेच आपण कुठे येतो? श्रीरामांच्या दरबारामध्ये आणि ते गजर करतो. श्रीराम जय राम जय जय राम 108 वेळेला आपण मंत्र म्हणतो. तर त्यावेळेला मला कायम असं वाटतं भगवंतांचा दरबार भरलेला आहे. भगवंत स्वतः सीतेसहित सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. त्यांचे सगळे भक्त. आपण कोण आहोत? सगळे भक्त आहोत. भक्तिभावनेने उन्हाचं, ताहाचं, पावसाचं, थंडीचं आपण पळत पळत येतो. का येतो? इथे सगळ्यांची गाठभेट होते, सगळ्यांशी गप्पा मारायच्या असतात म्हणून येतो का? नाही. तो कॉमन फॅक्टर आणि तो फार वेळ होतो. म्हणजे गप्पांना फारसा वेळच इथे दिला जातो. येतो कशासाठी? की काहीतरी भगवंताचा आपल्याला छान ऐकायला मिळालं. भगवंताचा सत्संग कसा करावा हे आपल्याला त्याच्यातून समजावं म्हणून आपण किंवा रामदासी बुवा ज्या वेळेला तुमच्याकडे येतात त्यावेळेला ते सुद्धा श्रीरामांविषयीच बोलतात, रामायण सांगतात, रामायणातल्या कथा सांगतात. कथा ऐकायला लागली की आपल्याला छान वाटतं, गोड वाटतं. का वाटतं? कारण त्यावेळेला प्रत्यक्ष श्रीराम आपल्यामध्ये आहेत किंवा त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना आपण इमॅजिन करत असतो की हां असं घडलं, तसं घडलं, तसं घडलं. म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न आहे.
मग भगवंताच्या दरबारात बसल्यानंतर सगळे लोक गजर करतात, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जसा जसा गजर व्हायला लागतो तसं तसं भगवंत अधिक अधिक प्रसन्न व्हायला लागतो. कारण प्रत्येकाला आपलं नाव अत्यंत प्रिय असतं. सारखं आपल्याला जर कोणी बोलवलं, सारखी आपली जर कार्यक्रमात कोणी दखल घेतली तर आपल्याला छान वाटतं की हां, मला सगळे ओळखतात बघतील, 4-4 वेळेला माझं नाव घेत आहे. तसंच भगवंताला पण वाटतं की सारखं सारखं ही लोक मला बोलवत आहेत, माझं नाम घेत आहेत. भगवंतांना त्यांचं नाव घेतलेलंही आवडतं आणि ऐकायलाही आवडतं. म्हणून जिथे जिथे नामस्मरण चालू असतं तिथे तिथे भगवंत उपस्थित असतात असं म्हटलं जातं. श्रीमद भागवतामध्ये नारदांनी सांगितलेली गोष्ट आहे की जिथे जिथे भगवंताचं आपण नामस्मरण करू तिथे तिथे भगवंत येऊन उपस्थित होतात. जसं रामायणाची कथा जिथे चालू असते तिथे हनुमंत येऊन उपस्थित होतात. भागवताची कथा जिथे चालू असते तिथे प्रत्यक्ष श्री विष्णू लक्ष्मी सहित येऊन उपस्थित होतात. तसं जिथे भगवंताचं नामस्मरण चालतं, संकीर्तन चालतं, त्या ठिकाणी भगवंत आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यावेळेचा सगळा माहोल जो असतो तो एका वेगळ्या पातळीवरती आपल्याला घेऊन जातो. मनामध्ये एक आल्हाददायक अशी प्रेरणा निर्माण करत असते. का? तर ते भगवंताचं अत्यंत मधुर नाम आहे म्हणून. नामस्मरण झाल्यानंतर आपण रामरक्षा आणि भीमरूपी म्हणतो. रामरक्षेमध्ये भगवंताचं संपूर्ण वर्णन आहे, त्यांच्या सगुण साकार रूपाचं वर्णन आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं वर्णन आहे. म्हणजे अजून आणखीन आपण त्यांच्या जवळ गेलो आणि त्यानंतर त्यांचे परमभक्त असणाऱ्या हनुमंतांचंही स्मरण आपण करतो. आणि जोपर्यंत भगवान श्रीरामांचं स्मरण होत नाही तोपर्यंत हनुमंत लक्ष देत नाही. नुसत्या हनुमंतांचं स्मरण कधीही होत नाही. जर आपण भगवंतांचं स्मरण केलं, भगवान श्रीरामांचं स्मरण केलं, त्यांची मानस पूजा केली आणि मग हनुमंतांची पूजा केली तर हनुमंत अतिशय प्रसन्न होतात. आपल्या सगळ्या मनोकामना हनुमंत पूर्ण करतात. का? कारण त्यांचं भगवान श्रीरामांवरती अत्यंतिक प्रेम आहे. आणि जो भक्त श्रीरामांचं नाम घेतो त्याच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी हनुमंतांची असते. हे लिंक आहे. मग हे सगळं आपण करत असताना भावनेने केलं पाहिजे की राम तिथे आलेले आहेत आणि इथे आहेच आहे. स्नेहाताईंनी आता श्रीरामांना आणून बसवलंय आपल्याकडे. राम तिथे आहेत, नुसते मूर्तीत नाहीये, ते भावनेने या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण बसलेलो आहोत, त्यांचा संग आपण करतो आहोत. सोपी गोष्ट नाहीये. सर्वसामान्य माणसांचा सत्संग ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला वेगवेगळे विषय विकार हे वाढायला लागतात, तुलना वाढायला लागते, द्वेष वाढायला लागतो, मत्सर वाढायला लागतो. ज्या वेळेला संतांचा संग करतो त्यावेळेला काम, क्रोध, लोभ, मोह यांच्यावर मात कशी करायची हे आपल्याला शिकायला मिळते. आणि प्रत्यक्ष परमेश्वराचा संग ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्यांचा जो परम असा आनंद आहे तो प्राप्त व्हायला लागतो. बरोबर. श्रीरामांचं स्मरण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तिथे बाकी काहीच राहत नाही. माझा तुझा, याचा त्याचा, माझी गाडी, याचा घोडा त्याचं काही शिल्लक राहत. फक्त श्रीराम आणि मी आणि श्रीराम. आणि श्रीराम कसे आहेत? सच्चिदानंद स्वरूप आहे. केवळ आणि केवळ त्या ठिकाणी आनंद आहे, परम मांगल्य त्या ठिकाणी आहे. आणि हा भाव ज्या वेळेला आपण ठेवतो त्यावेळेला त्याची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलंय. भावेविन भक्ती, मुक्तीविन भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. भाव नसेल तिथे भक्ती नाहीच. भक्तीचा अवडंबर करण्याची काहीही गरज नसते. भगवंतांना 2 रुपयाचा हार आणला तरी चालतो आणि 2 लाखाचा हार आणला तरी चालतो.
2 रुपयाचा हार जो देतो तो भावनेने देतो, आणि 2 लाखाचा हार देतो तो भावनेने देतो का? त्याला इन्कम टॅक्स वाचवायचा असतो. तिथे भाव काय असतो? शुद्ध भाव आहे, प्रेमाचा भाव आहे, आपलेपणाचा भाव आहे भगवंताविषयी? नाही. आणि भगवंतांना कळत नाही का? भगवंतांना सगळं कळतं. म्हणून भाव हा फार महत्वाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं. आता पुढचा आपण 5वा जो अभंग आहे तो घेऊया. योगायोग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे वीण दैव नकळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा कळे, तपे वीण दैवत विधल्या वीण प्राप्त, गुजे वीण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण पाय. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज याच्यामध्ये? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. आता हा हरिपाठ जो आहे हा सर्वसामान्य माणसाला भगवंताच्या जवळ घेऊन जाणारा, त्यांची भक्ती करायला शिकवणारा हरिपाठ. म्हणजे या हरिपाठामध्ये भक्ती हा प्रधान भाग आहे. भगवंताजवळ जाण्याचे अनेक मार्ग आहेत. भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. पण ते सर्वसामान्य सगळ्यांना समजेल का? सगळ्यांना त्या मार्गांमधून चालता येईल का? नाही येईल. जसं आपण पाहतो की मुलं 12वी झाल्यानंतर सगळेच डॉक्टर होणार आहेत का? नाही. सगळेच इंजिनियर होणार आहेत का? नाही ना. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी वेगळी आहे. कोणी डॉक्टर होईल, कोणी वकील होईल, कोणी शिक्षक होईल, कोणी काय होईल, कोणी काय. का? कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, बुद्धिमत्ता वेगळी आहे, आवड निवड वेगळी आहे. तसं भगवंताजवळ जाण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि त्या मार्गांमध्ये सर्वसामान्य माणसांसाठी साधा सोपा नामस्मरणातून जाणारा जो मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग आहे. आणि तो मार्ग किती महत्वाचा आहे, किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. सर्वसामान्य माणसांनी योग याग विधी यांच्या मागे लागू नये असं स्पष्टपणे ते सांगतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग याग कोणी करावा? की जे संसाराविषयी ज्यांच्या मनामध्ये विरक्तीचा भाव आहे पहिल्यापासून. जसं आपल्याला मुंडोलेकर महाराजांचं उदाहरण आहे. अगदी कमी वयामध्ये ते घर सोडून गुरूंच्या शोधामध्ये निघून गेले. समर्थ रामदास स्वामींचंही तेच उदाहरण आहे. 8व्या वर्षी घरातून बाहेर निघून गेले. पुन्हा घराकडे चुकूनही ते आले नाहीत, आपली संपूर्ण साधना झाल्याशिवाय. म्हणजे मुळातच त्यांच्या मनामध्ये विरक्तीचा भाव आहे संसाराविषयी. ज्यांची मूळ प्रकृती, मूळ प्रवृत्ती ही संन्यासी वृत्तीची असते, अशा लोकांसाठी योग याग विधी या गोष्टी आहेत. त्यांनी योग साधना करावी, कारण योग साधनेमध्ये सगळ्यात महत्वाचं विरक्तीचा भाव आहे. संन्यास तर सर्वसामान्य लोकांनी काय करावं? तर भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं पूजन करावं, नवविधा भक्ती करावी. नवविधा भक्तींपैकी एखादी भक्ती करावी. श्रवण भक्ती आहे, स्मरण भक्ती आहे, पादसेवन भक्ती आहे. ज्या काही 9 भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातली कुठलीही एक भक्ती सगळ्यांनी करायला हरकत नाही. 9 केल्या तर उत्तम, पण 9 करणं एवढं सोपं नाही. म्हणून एक कुठली जरी केली तरी तो भक्त परमेश्वरापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज योग मार्ग किंवा याग मार्ग जो आहे त्याविषयी असं म्हणतात की त्याच्यातून काय होतं, का हा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगाचा नाही हा मार्ग. तर योगाच्या मार्गावर काही काळ चालल्यानंतर विविध प्रकारच्या सिद्धी साधकांना प्राप्त व्हायला लागतात. त्याच्यामध्ये काही छोट्या सिद्धी असतात, काही मोठ्या सिद्धी असतात. आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर सर्वसामान्य माणूस त्या सिद्धींमध्ये अडकतो. मग काही लोकांना वाचा सिद्धी प्राप्त होते. विशिष्ट साधना केली, कुणीही केली तरी ती सिद्धी प्राप्त होते. मग वाचा सिद्धी झाल्यानंतर माणसाला तो एक चाळा लागतो बोलण्याचा.
आणि मग स्वतःमध्ये एक अहंकार निर्माण व्हायला लागतो की मी जे काही बोलतो ते बरोबर होतं, ते खरं होतं. ही वाचा सिद्धी. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी साधकांना तयार मिळतात आणि त्या मिळाल्यानंतर तो साधक त्या सिद्धींमध्ये अडकून पडतो. असे कितीतरी योगभ्रष्ट साधक होऊन गेले आजच्याही काळात आहेत की काही विशिष्ट साधना करतात, त्यांना ती सिद्धी प्राप्त होते आणि पुढे न जाता त्यांची साधना त्या ठिकाणी थांबते. मग आपण कुठल्या उद्देशाने खरं साधना सुरू केलेली होती हे ते विसरून जातात. आणि मग लोकेशनं वित्तेषणं या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला लागतात, लोक गोळा व्हायला लागतात. स्वाभाविक आहे. समजा मला जर वाचा सिद्धी प्राप्त झाली तर लोक येणारच ना की आमचं हे दुःख दूर करा, आम्हाला हा त्रास आहे तो दूर करा, आमचा अमुक एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. ह्या गोष्टी व्हायला लागतात. ह्या व्हायला लागल्या की एकदा लोकांना कळायला लागलं की ह्या गुरुजींकडे सिद्धी आहे की मग काय हजारोनी लोक येऊन उभे राहतात. मग त्यांच्यामध्ये बसणं, त्यांच्यामध्ये उठणं. मग लोक येताना आपलं काम केल्यानंतर रिकामी हाताने कोणी येत नाही. मग धन धान्य, मग महाराज जे असतात त्यांची मग मोठी कोठी तयार होते, मठ तयार होतो, मग सगळं सागर संगीत सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मग महाराजांना साधना करायला वेळ मिळत नाही. 24 तास लोकांची गर्दी असते, लोक भावनेने येतात. मग साधना थांबली. पुढे काय? पुढे काही नाही. पुढे त्या साधकांचं पतन होतं, अध्यात्मामध्ये प्रगती होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे योगयाग विधींमुळे जी सिद्धी प्राप्त होते तिच्यामुळे उपाधी माणसाला निर्माण होते. मी अमुक आहे, मी तमुक आहे असं त्याला वाटायला लागतं आणि त्याच्यातून दंभ निर्माण होतो. दंभाची भावना. दंभ म्हणजे काय? की जो गुण आपल्या अंगी नाही तो आहे असं समजून लोकांमध्ये त्याची ॲडव्हर्टाईज करणं आणि त्या दृष्टीने लोकांनी आपल्याला पाहावं, आपल्याला मान्य करावं याच्यासाठी प्रयत्न केला जातो. आज आपला मीडिया खूप जोरात आहे सगळीकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहा, ज्या वेळेला माणूस या सिद्धींच्या मागे लागतो त्यावेळेला त्याचं पतन निश्चित आहे. त्याची उन्नती होत नाही, तो भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, भावे वीण देव न कळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा कळे. भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर तुमच्या मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. आता कसा भाव निर्माण होणार? एखाद्या परक्या माणसाला लगेच आपण आपलं मानतो का? नाही. पहिल्यांदा आपली तोंड ओळख होते, मग एखादा दुसरा शब्द आपण बोलायला लागतो, मग समजून घेतो की तो माणूस कोण आहे, काय आहे, कसा आहे, काय उद्योग करतो, त्याचं नेचर कसं आहे, त्याला काय आवडतं काय आवडत नाही. हळूहळू हळूहळू आपण पुढे जातो आणि मग तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो मैत्रीचा की अरे ओके, यांचे ना आपले विचार बरेचसे जुळत आहेत, यांच्या आवडीनिवडी आपल्याला बऱ्याचशा भावतात, मैत्री करायला हरकत नाही. अशा स्टेपला आलो की मग एक नातं निर्माण व्हायला लागतं. मग ते कुठल्याही प्रकारचं नातं असो. तसंच आहे की पहिल्यांदा काय करावं? भगवंताकडे बघून हसावं. लोक वेडं म्हणतील पण भगवंतांना कळतं. भगवंतांना आपल्या मनातले निरागस भाव कळतात. बाहेर नाही हसता आलं, ध्यानामध्ये हसावं. तिथे तर कोणी बघायला नसतं आपल्याकडे. भगवंताशी बोलावं. काय मग आज काय जेवलात, कसे आहात, आज कोण कोण येऊन गेलं, आज तुमचे कोणी फक्त तुम्हाला भेटायला आले होते का, तुम्हाला कोणाची आठवण येते का? भगवंत कायम आपल्या भक्तांची आठवण काढतात, आवर्जून काढतात. आपल्याला जसं आपल्या मित्रांची, मैत्रिणींची, नातेवाईकांची आठवण येते, स्मरण होतं, तसं भगवंतांनाही आपल्या भक्तांचं स्मरण होतं. आणि त्यांना स्मरण झालं की ते त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं ना. अशा अनेक गोष्टी आहेत, महाभारतात आहे, रामायणात आहे, भागवतामध्ये आहे की भगवंतांना भक्ताचं स्मरण व्हायला लागतं.
मग हळूहळू आणखीन आपण संपर्क वाढवावा, भगवंताचं नामस्मरण करावं, स्तोत्र पठण करावं आणि भगवंतांना सांगावं, बसा इथे, मी आता म्हणणार आहे, तुम्ही लक्ष द्या. प्रेमाने म्हणा. जसं आपण आपल्या आवडत्या माणसाशी तासनतास गप्पा मारत बसतो, हो ना. आता हल्ली मोबाईलमुळे फारसं लोक गप्पा मारत नाही, ते द्या सोडून. फार वाईट आहे तो मोबाईल. त्यांनी लोकांच्या सगळ्या सवयी बिघडून टाकल्या आणि सगळ्यांचं स्वास्थ्य बिघडवलं. तो मोबाईल बाजूला ठेवून ज्यावेळेला आपण आपल्या आवडत्या माणसाशी गप्पा मारायला लागतो, त्यावेळेला बघा किती विषयांवर बोलणं होतं, किती मन मोकळं होतं, दोघांचा संवाद होतो आणि दोघांचंही मन मोकळं होतं. तसं भगवंताशी संवाद करावा. सुरुवातीला वन साईड असतं सगळं, भगवंत काही लगेच आपल्याशी बडबड करायला लागत नाही. पण नंतर नंतर आपल्याला असं वाटायला लागतं, जाणवायला लागतं की भगवंत आपल्याला प्रतिसाद देत आहेत. कसं काय प्रतिसाद देत आहेत? तर आपल्या मनामध्ये ते जे काही बोलायचं ते आपल्या मनामध्ये उमटायला लागतं. त्यांना जे बोलायचं आहे ते आपल्या मनात उमटायला लागतं. आपण प्रश्न विचारल्याबरोबर मनामध्ये लगेच तिकडनं उत्तर येतं. तो संवाद असतो. अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू भगवंताशी आपलं नातं जोडावं. आणि एकदा का हे नातं आपण जोडलं की भगवंत परत आपल्याला कधीही सोडत नाही. आपण कितीही सोडण्याचा प्रयत्न करा, भगवंताचं विस्मरण करण्याचा प्रयत्न करा, आपोआप तो मनात येतो, आपोआप त्याला असं त्याच्याशी आपल्याला बोलावंसं वाटायला लागतं. एखाद्या कार्यक्रमात आपण असू, उगीच तिथे नामस्मरण आपलं सुरू व्हायला लागतं, उगीच भगवंताची आठवण यायला लागते, भगवंताचं सुंदर सगुण साकार स्वरूप आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मनाने होत नाहीत. भगवंत स्वतःहून मनामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात वारंवार. अरे माझं विस्मरण करू नकोस, असं सातत्याने ते आपल्याला सांगतात. आपल्या अवतीभोवती इकडे तिकडे सगळीकडे भगवंत या न त्या रूपामध्ये आपल्या जवळ राहतात, आपल्या जवळ. जी माणसं आपल्याला भेटतात तीही याच स्वरूपाची असतात. त्यांनाही भगवंत आवडतात, तेही काहीतरी त्यांच्या परीने करत असतात, त्यांचा स्वभावही अशा स्वरूपाचे असतात. आणि मग आपला जो मनातला भाव आहे तो आणखीन वाढवत नेणं हे आपलं काम आहे. जसं जसं नात्यामध्ये आपण आणखीन ते नातं घट्ट करत जातो, पक्क करत जातो, मग आपण त्या लोकांच्या घरी जातो, त्यांना आपल्या घरी बोलवतो, कार्यक्रम असेल तर त्यांना इन्व्हिटेशन देतो, त्यांचं उठणं बसणं खाणं पिणं सगळं आपण आरामात करतो. तसं भगवंताचं करावं. काही वेगळं नसतं ना. व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये देखील असतात. भगवंतांना खूप काही वेगळं करण्याची आवश्यकता नसते. कधी एक सुंदर फुलं आणून त्यांच्या गळ्यात माळ घालावी, कधी चरणांची माळ घालावी, कधी घरामध्ये छान त्यांच्या आवडीचा पदार्थ करून त्यांच्या समोर ठेवावा. खुश होतात. भगवंताचा बर्थडे सेलिब्रेट करावा. आपल्याला आवडतं की नाही बर्थडे सेलिब्रेट करायला? आणि हल्ली तर फारच मोठा फॅड आहे. मग आपण आपले वाढदिवस साजरे करतो. भगवंतांनाही आवडतं त्यांचा वाढदिवस साजरा केलेला, धूम केलेली आवडते भगवंतांना. तर अशा पद्धतीने एक भाव जोपर्यंत मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही. मग तुम्ही कितीही योग करा, कितीही प्राणायामादी क्रिया करा, महाबंधादी क्रिया करा, जोपर्यंत त्या साधकाच्या मनामध्ये भगवंताविषयी आपलेपणा प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंत प्राप्त होत नाही. गुरुविण अनुभव कैसा करे. आणि ही सगळी जी वाटचाल आहे भगवंतापर्यंत जाण्याची, आणि त्या वाटचालीमध्ये ज्या काही छोट्या गोष्टी असतात त्याला इंटरनल सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात, त्या आपल्याला गुरूंशिवाय कोणीही सांगू शकत नाही. का बरं गुरूशिवाय कोणी सांगू शकत नाही? कारण गुरु त्या वाटेवर गेलेले असतात.
त्यामुळे त्यांना त्याचे सगळे अनुभव आलेले असतात. भगवंताशी जरी आपण नातं जोडण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत फार चतुर आहेत. स्वतःकडे सारखं आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधीतरी लपतात, कधीतरी रुसतात, कधी सापडतच नाहीत, खेळत राहतात, सारखी आपल्या मनाची ओढ वाढवत राहतात. असं वाटतं केव्हा एकदा जाऊन भगवंतांना भेटू, केव्हा एकदा बघू भगवंताचं रूप, हो ना. असं सगळं काही ते करतात आणि त्याच्यातून त्यांचं आपल्या असणारं जे नातं आहे ते आणखीन घट्ट होत जातं. आणि हा सगळा जो अनुभव आहे हा गुरूंशिवाय आपल्याला कोणीही नीट मार्गदर्शन करू शकत नाही. मग इथे ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे की तुम्ही भक्ती मार्गामध्ये जरी जाण्याचा प्रयत्न केला, भगवंताशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत असाल तरी तुम्हाला गुरूंची आवश्यकता आहे. तुमचं तुम्हाला फारशी वाटचाल करता येणार नाही. अध्यात्माचे जे कुठलाही मार्ग घ्या त्या मार्गामध्ये खूप बारीक गोष्टी असतात की ज्या आपल्याला लवकर कळत नाहीत, समजत नाही. अशी अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात. वर्षानुवर्षे 30-30, 35, 40-40 वर्ष भगवंताचं नामस्मरण करूनही भगवंताची अनुभूती त्यांना येत नाही, भगवंताची प्रचिती त्यांना येत नाही. का येत नाही? ते श्रद्धेने करत नाहीत का? श्रद्धेने करतात, भावनेने करतात. पण हा मार्गच असा आहे की याच्यातल्या ज्या खाचाखोचा आहेत त्या कुणीतरी सांगितल्याशिवाय आपला मार्ग नीटपणाने थेटपर्यंत जात नाही. म्हणून भक्तीच्या मार्गावर जरी आपल्याला चालायचं असेल तरी गुरूंची आवश्यकता आहे. मी मोठा शहाणा आहे, मला गुरूंची आवश्यकता नाही. त्यात काय, भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंतांना समोर पाहायचं, भावनेने एकाग्र व्हायचं, झालं. एवढी सोपी गोष्ट ती. पुढे ते काय म्हणतात, तपे विण दैवत विधल्या विण प्राप्त रुजविण हित कोण सांगे. तप केल्याशिवाय कुठलंही दैवत प्रसन्न होत नाही. आता साध्या गोष्टी, आता तर कोणी तप करतच नाही, सर्वसामान्य माणूस तर तप करतच नाही, सगळं काही विसरलं. घरातल्या देवांची पूजा करतो हीच मोठी गोष्ट आहे हल्लीची काळ. तर पूर्वीच्या काळी लोक तप करायचे, ऋषी मुनी, राक्षस, देवता आणि सर्वसामान्य माणसं. तप का केलं जातं? तर आपल्या काही विशिष्ट मनोकामना पूर्ण करण्याकरता तप केलं जायचं. जसं रावणाने तप केलं, विभीषणाने तप केलं, अर्जुनाने तप केलं, अनेक उदाहरणं आहेत. हे तप का केलं? तर त्यांना काही गोष्टी हव्या होत्या. तर ते तप करण्याकरता काया वाचा मने विशिष्ट पद्धतीने ते राहत होते, भगवंताची आराधना करत होते. काही लाख, काही कोटी असा त्यांचा जप होत होता. त्याचे सगळे नियम पाळून आणि त्यांनी तपसाधना केली. त्या तपसाधनेमुळे त्यांना भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांची मनोकामना त्यांनी पूर्ण केली. बरोबर आहे. म्हणजे तप करत असताना आपल्या मनोवांछित गोष्टी पूर्ण करण्याकरता तप करावं लागतं. आणि तप करण्याकरता काया वाचा मने, कायेने म्हणजे शरीराने तापावं लागतं, वाचेने म्हणजे वाणीने तप करावं लागतं. म्हणजे काय, तर वाचा पूर्ण शुद्ध करावी लागते. त्या वाणीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार यापैकी कुठल्याही दोषाचा किंचितही स्पर्श असता कामा नये, इतकी वाणी शुद्ध व्हावी लागते तप करत असता. काया वाचा मने, मनही त्यावेळेला पूर्णपणे निर्मळ ठेवावं लागतं. कुणाविषयी असूया, द्वेष, मत्सर काहीही ठेवता येत नाही, हो ना. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे राक्षस आहेत, रावण किंवा यांच्यासारखे, त्यांनी सुद्धा खूप कठोर तप केलेलं आणि त्यांच्या तपामुळे ब्रह्मदेव साक्षात तिथे येऊन उपस्थित झाले आणि त्यांना काय वरदान दिलं असेल. म्हणजे तप करण्याकरता शरीराने, वाचेने, मनाने आपल्याला ही साधना करावी लागते. त्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. तसं सद्गुरूंशी जोपर्यंत आपण हितगुज करत नाही तोपर्यंत आपल्याला तो हा सगळा मार्ग नीटपणाने सांगत नाहीत.
बघा हल्लीच्या काळात काय असतं, गुरु शिष्य परंपरा नाही आहेत का? पुष्कळ आहे. सगळ्या संप्रदायांच्या गुरु शिष्य परंपरा आजही आहे. नाथ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय, वारकरी आहे, रामदासी संप्रदाय, अनेक संप्रदाय आहेत. त्या प्रत्येक संप्रदायामध्ये होतं काय की गुरु आणि शिष्य ज्या वेळेला गुरु शिष्यांना दीक्षा देतात त्यावेळेला मंत्र दीक्षा दिली जाते. आचरणाचे काही नियम सांगितले जातात की बाबा आपल्या संप्रदायामध्ये या गोष्टी रोज करायच्या. जसं वारकरी संप्रदायामध्ये माळ घातली जाते तुळशीची गळ्यात. तुळशीची माळ घातल्यानंतर खाण्यावरती बंधनं येतात, खाणं पिणं सगळं थांबतं, बरोबर आहे. त्यानंतर रोज त्यांनी तुळशीचं पूजन करणं आहे, आईवडिलांची सेवा करणं आहे, हरिपाठाचा पाठ करणं आहे, ज्ञानेश्वरीचा एक अध्याय तरी वाचणं आहे, वर्षातून एकदा पंढरपूरची वारी, आळंदीची वारी करणं, हे नियम आहेत. असे प्रत्येक संप्रदायाचे नियम सांगितले जातात. मग हे सगळे नियम सांगितले जातात आणि साधकाला सांगितलं जातं की या पद्धतीतून तुम्ही करा. त्या साधकाची पुढे प्रगती होत जाते, तो त्या गोष्टी सगळ्या अंगीकारतो आणि पुढे 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 तो सरतो. पण पुढे साधना ऍक्च्युअल सुरू झाल्यानंतर त्याचं जे आत्मचतुष्टय आहे, ज्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हटलं जातं, त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. ते जे परिवर्तन होतं ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्यामध्ये आणखीन कसे बदल होणं अपेक्षित आहे हे मात्र सांगितलं जात नाही. जसं काल आमचा सत्संग होता, साधकाची भूमिका असा विषय त्यावेळेला मांडला गेला आणि त्याच्यामध्ये एक विषय असा घेतला गेला की साधकाची भूमिका म्हणजे आपण साधक आहे, आपल्याला साधना करून भगवंतापर्यंत जायचं आहे, तर त्या साधकाचं मन शांत असलं पाहिजे, सुस्थिर असलं पाहिजे. हो ना, मन शांत झालं पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे. मग मन कशामुळे अस्थिर होतं, मनाचा गोंधळ का निर्माण होतो? अनेक कारण आहेत त्याची. सांसारिक कारण आहेत, व्यावहारिक कारण आहेत, आपली स्वतःविषयी ज्या काही अनेक कल्पना असतात, मी असं आहे, मी कसं आहे, मी अंका आहे, ढमका आहे, मला हे कळतं, मला ते कळत नाही, सगळ्यामुळे अस्थिरता आहे. एक सुटलं चक्र की दुसऱ्या चक्रात माणूस अडकतो. कधीही त्याचं मन शांत होत नाही, स्थिर होत नाही. आणि जोपर्यंत शांत आणि स्थिर मनाने तो साधना करत नाही तोपर्यंत साधनेत प्रगती होत नाही. म्हणजे हा उपाय त्यांनी आधी करायला हवा. हळूहळू आपलं मन शांत सुस्थिर करण्याचाही प्रयत्न केलाच पाहिजे. नाहीतर काय होतं, ह्या ज्या साधना असतात म्हणजे जपसाधना वगैरे, त्याच्यामुळे ज्या शक्ती मनामध्ये निर्माण व्हायला लागतात त्या मनाची चंचलता, मनाची अस्थिरता, मनाची अशांतता आणखीन वाढवतात, मनातले दोषही वाढवतात. संत श्री गुलाबराव महाराजांचं जर तुम्ही साहित्य वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलंय की साधकाने आधी यम नियम कडक पाळायलाच हवेत. ते न पाळता जर त्याची साधना सुरू झाली आणि त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये जे दोष विकार निर्माण झालेले असतात ते आणखीन वाढीस लागतात. मी ह्या गोष्टी सांगणार कोण आपल्याला? ह्या गोष्टी सांगण्याकरता म्हणून सद्गुरू लागतात. आणि ते कसं सांगितलंय की जोपर्यंत शिष्य त्यांच्याशी गुज करत नाही, म्हणजे बोलत नाही, आपल्या समस्या मांडत नाही, ऐकण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तेही सांगत नाही. गुरूंचा नियम असतो, आले शिष्य, झाडलं लेक्चर, असं ते कधीच करत नाही. कारण सगळे शिष्य सारखे नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या प्रत्येकाचं समाधान वेगळं आहे. जोपर्यंत शिष्य बोलत नाही तोपर्यंत गुरु काहीही सांगत नाहीत, हा नियम असतो. मग आपल्याला जर भक्तीच्या मार्गावर चालायचं आहे, भगवंतापर्यंत जायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे, तर गुरूंची आवश्यकता आहे. नुसते गुरु करून चालत नाही, तर त्यांच्याशी सुसंवाद साधणं अपेक्षित आहे. म्हणून गुरूंचा सहवासही आवश्यक आहे. गुरूंचा सहवासच नसेल, गुरु आपले फिरतायत दौरे करत, शिष्य आले, हा नमस्कार, चला, असं कसं होईल? कशी शिष्यांमध्ये प्रगती होईल?
जसं शाळेमध्ये टीचर आले आणि त्यांनी फक्त ब्लॅकबोर्डवरती लिहून दिलं, हे याचा अभ्यास करा, मी चालले दुसऱ्या वर्गामध्ये. मुलं काय लिहितील, वाचतील, सोडून देतील. त्यांना ते कळेल का? नाही कळेल. हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे प्रत्येक गोष्ट, त्याशिवाय ती गोष्ट समजणार नाही. हे जसं आहे तसंच अध्यात्माचं आहे, तसंच भक्ती मार्गाचं आहे. भक्ती मार्ग जरी नामस्मरणाने सुरू होत असला तरी त्या भक्ती मार्गाची पुढची जी वाटचाल आहे ती वाटचाल मात्र अवघड आहे. आणि त्याच्याकरता गुरूंचं मार्गदर्शन अपेक्षित आहे. गुरूंचा सहवास, गुरूंचा सत्संग हा अपेक्षित आहे. मग गुरूंचा सत्संग करताना गुरु काय करतात, गुरु काय बोलतात, गुरूंशी आपण काय बोलतो आणि किती आचरणात आणतो, हे आणखी महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला शिष्य प्रश्न विचारतात आणि तिथेच थांबतात. उत्तर मिळतात पण ते आत्मसात कुणी करायचं? उत्तर मिळाल्यानंतर ते जास्तीत जास्त आत्मसात करण्यासाठी साधकांना चिंतन करणं, मनन करणं ह्या गोष्टी अपेक्षित असतात. तर अशा पद्धतीने संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त बुजे विण तो कोण सांगे. ज्ञानदैव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणजे ते स्वतः असं म्हणतात की मी तुम्हाला सांगतो की साधूंची संगती तरुण आहे. जे साधू वृत्तीचे आहे, संत वृत्तीची जी लोक आहेत त्या लोकांशिवाय आपला उद्धार होणार नाही. आपल्याला जो मार्ग आपण निवडलेला आहे त्या मार्गातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशिवाय कळणार नाही. म्हणजे साधूंचा आणि संतांचा सत्संग हाही महत्वाचा आहे. मग साधू कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं? ज्यांनी दाढी वाढवली आहे, ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहे, ते सगळे साधू, सगळे संत आहेत का? नाही. तेही आपल्याला ओळखता यायला हवं. हल्ली सगळे कमर्शियल साधू संत आहेत, सामान्य कुणी राहिलंच नाहीये. हो ना, सगळे कोट्यांमध्ये आहेत. साधू संत याचा अर्थ असा की ज्यांचं मन पूर्णपणे भगवंतामध्ये, ज्यांची बुद्धी पूर्णपणे भगवंतामध्ये लीन झालेली आहे, ते साधू, ते संत जे भगवंतावरती अत्यंतिक प्रेम करतात आणि भगवंतही त्यांच्यावरती प्रेम करतात. ज्ञानेश्वर महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत. 5 पैसे तरी होते का त्यांच्याकडे? प्रॉपर्टी, बँक बॅलन्स काही नाही. काय होती त्यांची संपत्ती? भगवंत ही त्यांची निव्वळ संपत्ती आहे. ती त्यावेळी होती आणि आजही ती तशीच आहे. ओके. ज्या व्यक्तींच्या सहवासात गेल्यानंतर आपलं मन शांत होतं, आपल्या मनामध्ये सद्गुण निर्माण व्हायला लागतात, चांगले विचार यायला लागतात, तो संघ त्याला सत्संग असं म्हटलं जातं. आणि ज्या लोकांच्या संघामध्ये बसल्यानंतर आपले मन आणखीन चंचल होतं, मनामध्ये विकार निर्माण व्हायला लागतात, मन अस्वस्थ व्हायला लागतं, मन अशांत व्हायला लागतं, मनामध्ये तुलना निर्माण व्हायला लागते, द्वेष निर्माण व्हायला लागतो, तो संघ वाईट संघ. बस एवढ्या 2च गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. ज्या लोकांमध्ये आपण उठतो बसतो, मग ते नातेवाईक असू द्यात, मित्र असू द्यात आणि कोणी असू द्यात, तिथे गेल्यानंतर आपल्या मनातली फिलिंग काय आहेत हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. बघा, काही लोक अशी असतात, उगीच आपल्या आयुष्यात अशी लोक असतात की त्या लोकांच्या जवळ आल्यानंतर तिथे थांबूशीच वाटत नाही, काही कारण नसतं. म्हणजे आपण त्याला असं म्हणतो की त्यांच्यानं आपल्या वेव्ज लाईन जुळत नाही. आता वेव्ज लाईन जुळत नाही याचा अर्थ काय की त्यांचे आणि आपले गुण जुळत नाहीत. सत्वगुणी लोक सत्वगुणी लोकांमध्येच स्थिर होतात. रजोगुणी लोक असतात ती रजोगुणी लोकांमध्ये स्थिर होतात. त्यांना तुम्ही सत्संगाला या म्हणा म्हणून जे हो वेळ नसतो. पार्टीला येता का? वेळ काढतात. हे गुणधर्म आहेत. तामसिक लोक जे असतात, जे नको नको ते सगळ्या गोष्टी करतात, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यांची
मैत्री त्याच लोकांशी होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की साधूंचा संत, आता साधू आपण कुठल्या साधूंकडे जाणार, त्यांना कसं आपण तपासणार, ते आपल्याला केव्हा वेळ देणार, आपण त्यांना केव्हा वेळ देणार. तर सगळ्यात महत्त्वाचं असं की जे आपले साधू संत होऊन गेलेले आहेत, जे आपल्या परंपरा आहेत सगळ्या, या परंपरेमध्ये ज्या संतांनी साहित्य निर्माण करून ठेवलं, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, नामदेव महाराजांचा गाथा, किंवा अनेक साहित्य आपल्याकडे, अफाट साहित्य, या साहित्याचा संग करावा. रोज 1 तास तरी आपल्याला आवडेल ती पोथी, तो ग्रंथ काढावा, वाचत बसा. त्यातलं काही कळून येतं नको. सुरुवातीला काहीच कळत नाही, खरंच सांग, सुरुवातीला काहीही कळत नाही, त्यात इंटरेस्ट निर्माण होत नाही, त्याच्यावर आणखीन झोप यायला लागते, मेंदू बधीर व्हायला लागतो, हे सगळं होतं. पण आपण सोडायचं नाही. ज्या कुठल्या संतांच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करत असू, त्यांना विनंती करायची की महाराज, मला हा तुमचं सगळं साहित्य समजून घ्यायचं आहे, पण तुमची कृपा करा. संत दयाळू आहेत, संत प्रेमळ आहेत, भगवंताचे सगळे गुण संतांमध्ये असतात. आपण जशी भावना ठेवून त्यांना प्रार्थना करू, त्या पद्धतीने ते संत हळूहळू हळूहळू आपलं जे ज्ञान आहे ते आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्या समोर मांडतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते, चैतन्य महाप्रभूंची गोष्ट. चैतन्य महाप्रभू त्यांच्या शिष्यांबरोबर फिरायचे सगळीकडे. सगळे साधू संत फिरतात, वेगवेगळ्या तीर्थस्थानांच्या क्षेत्री ते जातात. तर जगन्नाथपुरीला ते गेले. भरपूर त्यांचे शिष्य होते, हजारोनी शिष्य त्यांच्या बरोबर होते. आणि जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर एक ब्राह्मण गीता वाचत बसला. आता त्यांनी काही कुठे संथा घेतली नव्हती, त्याला जसं येईल तशी त्याची गीता म्हणणं सुरू होतं. तर चैतन्य महाप्रभूंच्या एका शिष्याच्या कानावरती पडले आणि तो थांबला. त्यांनी ते ऐकलं. ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे गीतेचे उच्चार काही बरोबर करत नाही हा माणूस. तो थांबला आणि नंतर त्याला सांगितलं की म्हणे, बाबा तू किती दिवसांपासून गीता म्हणतोय? तर तो ब्राह्मण म्हणाला की मी खूप वर्षांपासून गीता म्हणतोय आणि मी असा नियम केला आहे की सकाळी माझं घरातलं सगळं आवरलं की मी इथे येतो, मंदिराच्या बाहेर बसतो, गीतेचा एक पाठ करतो, घरी जातो, जेवतो आणि मग माझ्या कामांना मी सुरुवात करतो. तर तो त्यांचा शिष्य म्हणाला की हे सगळं चुकीचं आहे, तू जे म्हणतोय ते सगळं चुकीचं आहे, तुला उच्चार नीट जमत नाही, आजपासून गीता म्हणायची नाही. झालं. त्याला खूप वाईट वाटलं. 2 गोष्टींचं वाईट वाटलं की एक तर मला गीता म्हणता येत नाही आणि दुसरी गोष्ट मी जे आत्तापर्यंत म्हटलं ते सगळं पाप झालं. मी ज्या भावनेने मी गीता म्हणत होतो ती सगळी चुकीची आहे. त्याला खूप लागलं आणि तो घरी निघून आला. त्या दिवशी तो जेवला नाही. त्याची बायको म्हणे जेवायला जा, वाढू काय? तो म्हणे तू जेवून घे, मला काही जेवायचं नाही, मी जातो कामाला. कामाला गेला, तिथे त्याचं मन लागेना आणि त्याचं रुटीन होतं की रोज गीता म्हणायचीच. ओके, दुसरं त्याला रात्रभर झोप लागली नाही, सकाळी उठला. पण आता जर आपल्याला गीताच म्हणायची नाही तर मंदिरात कसं जायचं? मग तो मंदिरातही गेला नाही. ठीक, हा संपूर्ण त्याचा दिनक्रम इकडे चालू झाला. इकडे त्याच रात्री चैतन्य महाप्रभूंना स्वप्नामध्ये जगन्नाथ मंदिर जे आपलं आहे, जगन्नाथ भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की माझा एक भक्त आज दुखावला गेला. तो रोज गीता म्हणतो आणि आज तुमच्या शिष्याने त्याला दुखावलं. तर तो डिस्टर्ब आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. चैतन्य महाप्रभूंनी लगेच सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि विचारलं की कुणी असं काही केलंय का आज? त्यातला एक शिष्य म्हणाला, हो हो महाराज, मीच सांगितलं त्या माणसाला, तो गीता फार अशुद्ध म्हणत होता आणि मी त्याला सांगितलं की आजपासून ती गीता म्हणायची नाही. मग ते म्हणे जा त्या माणसाला शोधून आणा. आता ही सगळी लोक बाहेरची आहेत शिष्यमंडळी, ती गावात कसं शोधणार त्या माणसाला? मग ते विचारत होते की रोज मंदिराच्या बाहेर एक माणूस गीता म्हणायला बसतो, तो कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, माहिती आहे का तुम्हाला? कारण त्यावेळेला काही मोबाईल नव्हता, फोटो वगैरे तर लांबचीच गोष्ट होती, कसं आयडेंटिफाय करणार ना? आणि मग असं शोधत शोधत
त्यांना तो माणूस सापडला. तो माणूस सापडल्यानंतर चैतन्य महाप्रभूंचे शिष्य त्यांना धरून आणि घेऊन आले. तो आणखीन घाबरला. तो पापवीर होता, भगवंतावर प्रेम करत होता आणि जसं जमेल तशी आपली साधना करत होता. तो घाबरला. त्यांनी आल्याला चैतन्य महाप्रभूंना लोटांगण घातलं. म्हणे, महाराज, मी खूप मोठी चूक केली. आजपासून मी गीतेकडे बघणार पण नाही. म्हणणार तर नाहीच, बघणार पण नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मला सोडून द्या. त्यांनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. तो शांत झाला आणि त्याला विचारलं त्यांनी की म्हणे, तू रोज गीता म्हणतोस, चांगली गोष्ट आहे. तू गीता म्हणतो त्यावेळेला काय असतं जरा मला सांग बरं, तुझ्या मनात काय भाव असतात? तर त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला गीता म्हणतो त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण रथावरती उभे आहेत, अर्जुन खाली बसलेला आहे, असं चित्र मला रोज दिसतं आणि मी गीता म्हणतो. चैतन्य महाप्रभूंनी ते ऐकलं आणि म्हणाले, अरे तू केवढा भाग्यवान आहेस, रोज भगवान श्रीकृष्ण तुझ्या समोर उभे राहतात, तू गीता म्हणेपर्यंत. तर हे बाबा, आमच्या माणसाकडून चूक झाली, तू तुझी गीता चालू ठेव, तुला येईल तशी म्हण, कशी म्हण, तू म्हण. फक्त सांगायचं काय की ज्या वेळेला माणूस भक्ती करतो त्यावेळेला त्याचा भाव महत्वाचा आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला महत्व नाही. भगवंतांना कळतं की ही माणसं आहेत, माणसाकडून चूक होते, तो प्रामाणिक आहे, आपल्यावर प्रेम करणार आहे. हे सगळे भाव जसं आपल्याला संसारात राहून आपल्या नातेवाईकांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातले भाव बरोबर कळतात. आतलं काय, बाहेरचं काय, इकडचं काय, तिकडचं काय, बोलण्यातलं काय, मनातलं काय, कळतं की नाही? लगेच कळतं आपल्याला. ते तर भगवंत आहे, त्यांनी तर आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना सगळे भाव सगळ्यांच्या मनातले कळतात, चांगले भाव कळतात, वाईट भाव कळतात. आणि म्हणून ते म्हणतात की आपले भाव अधिक शुद्ध करणं, स्थिर करणं, शांत करणं, त्या भावांमध्ये प्रेम निर्माण करणं हे माणसाच्या हातात आहे, साधकांच्या हातात. त्याच्यासाठी फार मोठे योग याग विधी करण्याची आवश्यकता नाही. भगवंतांना मनापासून हाक मारा, भगवंतांना मनापासून आपल्या जवळ आहेत असं माना. भगवंत आपल्या आजूबाजूला राहायला लागतात. भगवंत कुठेही भक्तांना सोडून जात नाही, कारण भगवंतांचं सगळ्यात जास्त प्रेम भक्तांवर असतं. आणि कलियुगात तर भक्त फार विरळ झाले, ते बिचाऱ्यांना शोधावं लागत असेल, कुठे माझा भक्त. सगळे फक्त कामापुरताच माझा विचार करतात. भगवंत ही अडचण आली, भगवंत ही अडचण. इतर वेळेला कोण स्मरण करतं भगवंताचं? तेही शुद्ध भावनेने, प्रेमाने, आत्मीयतेने. हे भगवंतांना हवं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साधूंची संगती करणं, साधूंचा संग आपण करावा, त्यांच्या संगामुळेच आपण ही सगळी काही जी संसारातली माया आहे ती तरून जाणार आहोत. आता संसारातली माया वगैरे हा शब्द सुद्धा ना आपण नीट समजून घेतला पाहिजे. संसार म्हणजे आपल्या मनामध्ये जो संसार बसलेला आहे, आपण आपल्या मनातल्या संसारामध्येच खेळत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, याचं माझं, त्याचं माझं, सगळं माझं. खरंच हे माझं आहे का? सगळं आहे ते भगवंताचं. सगळ्याचा करता करविता एकमेव भगवंत आहे. मग तो जो करता करविता आहे तर त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये खेळत बसण्यापेक्षा त्याच्याबरोबरच खेळावं ना, नाही का? वस्तूंशी खेळत बसण्यापेक्षा त्याच्याशीच खेळावं, त्याच्याशीच मैत्रीचा भाव ठेवावा, त्याच्याशीच भक्तीचा भाव ठेवावा. आणि हे सगळं आपल्याला साधू संत सद्गुरू सत्प्रवृत्तीची माणसं भक्त यांच्याकडून ऐकायला मिळते, समजतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण भक्तीचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण करावा, तो जपावा, तो वाढवावा. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग यागांच्या मागे माणसाने लागू नये, सिद्धींच्या तर मागे लागूच नये. सिद्धी मिळाल्या की माणसाला उपाधी निर्माण होते. मी अमुक, मी तमुक, श्री श्री 108, श्री श्री 104 अशा उपाध्या असतात. आपल्याकडे नाही आहेत, पण उत्तर भारत वगैरे तिकडे जर तुम्ही गेलात
तर त्यांच्या अशा श्री 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 महंत अमके तमके खूप अशा उपाध्या असतात. तो माणूस त्याच्यातच अडकून पडतो. मी अमका आहे, मी तमका आहे असं उपाधीत अडकू नये. भावे विनो देव न कळे संदेह. भावाशिवाय देव कळत नाही. निसंदेह, कुठलाही संदेह नाही त्याच्यामध्ये. तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी आत्मीयतेचा भाव असेल तरच देव कळतो. अन्यथा देव ही चीज काय आहे, हे तत्व काय आहे हे कळत नाही. आणि तो भाव निर्माण होण्याकरता साधू संत सद्गुरू यांना शरण जावं लागतं. कारण ते या मार्गाचे मास्टर आहेत. ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात. आपल्या मनामध्ये असणाऱ्या संसारातून आपल्याला बाहेर काढतात, योग्य तो मार्ग दाखवतात. ठीक आहे. इथे हा श्लोक संपलेला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज